या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, उद्या आपली परीक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय आलेखावरील संभाव्य प्रश्न अभ्यासत आहोत. सर्वांना उद्याच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. उद्या मी 5 मिनिट तासिका घेऊन सर्वांना शुभेच्छा देणारच आहे. तरी पण आज हा आपला 2024 मधील नवोदय प्रवेश परीक्षा 2024 मधील ही शेवटची तासिका असेल. तुम्ही वर्षभर माझ्यासोबत अभ्यास केलात छानपैकी. उद्या पण अशाच पद्धतीनं पेपर छान सोडवा. चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्याकडे काय आहे पाहू. एक आलेख दिलेला आहे. सोबतच्या आलेखाचे निरीक्षण करताना करायचं. आणि इथं कशाचा आलेख आहे? विविध महिन्यामध्ये किती पाऊस पडलेला आहे, पावसाचा आलेख दिलेला आहे. विविध महिन्यामध्ये खालच्या बाजूला महिने आहेत जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. आणि पाऊस मिलीमीटरमध्ये हे 0, 10, 20, 30, 40, 50 म्हणजे 10चा फरक नाही. आता ह्या 10च्या आणि 20च्या मध्य भागात जो असतो तो काय असतो? 15. 20च्या आणि 0 ते 10च्या मध्यभाग 5, 10 ते 20चा मध्यभाग 15, 20 ते 30चा 25, 30 ते 40चा 35 आणि 40 ते 50चा 45. तर पहा, पहिला प्रश्न काय आहे? जून महिन्यात किती पाऊस पडलेला आहे? जून महिन्यात किती पाऊस पडलेला आहे पहा. आता जून महिन्याचा हा जो स्तंभ आहे काय दिलाय? 30 आणि 40च्या मध्ये आहे. म्हणजे हा मध्य भागात आहे. म्हणजे इथं काय आहे? हा मग इथं मध्ये 35 आहे. 10चा फरक आहे. म्हणजे मध्य भागात किती आहे? 35. म्हणजे जून महिन्यामध्ये 35 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. कोणत्या महिन्यात सर्वात कमी पाऊस कोणत्या महिन्यात पडलेला आहे? सर्वात कमी पाऊस हा ऑक्टोबर महिन्यामध्ये पडलेला आहे. किती पडला आहे ऑक्टोबरमध्ये? 10 ते 20च्या मध्ये आहे. स्केलनं जर स्केल घ्यायची आणि स्केलनं आपण त्याला काय करायचं? पाहायचं. तर हा इथं कुठं आलेला आहे? 10 आणि 20च्या मध्ये, मध्य भाग म्हणजे हा 15. किती पडला? हा 15 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे. जुलैमध्ये किती पाऊस पडलाय किंवा कोणत्या महिन्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडलेला आहे? कोणत्या महिन्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे? तर जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस पडलेला आहे. किती पडलेला आहे? 50 मिलीमीटर पडलेला आहे. किती? 50 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे. जून आणि सप्टेंबरच्या महिन्याचा पाऊस आणि सप्टेंबर आणि जून या महिन्याचा पाऊस या दोघांतील फरक काढायचे आपल्याला. जून सप्टेंबर या दोन महिन्यातील पावसाचा फरक काढायचा. जून आणि सप्टेंबर महिन्यातील. जून मध्ये किती पडलेला आहे? 35. सप्टेंबर मध्ये किती पडलेला आहे? सप्टेंबर इथं आहे. सप्टेंबर मध्ये 30. मग कितीचा फरक आहे? तर 5 मिलीमीटरचा फरक आहे. कितीचा? 5 मिलीमीटरचा फरक आहे. मग सर्व महिन्यातील एकूण पाऊस किती मिलीमीटर पडलेला आहे? जून मध्ये किती पाऊस पडलाय? 35. हे 35. जुलैमध्ये किती पडलेला आहे? 50. त्यानंतर ऑगस्ट मध्ये किती पडलेला आहे? 45. 40 आणि 50च्या मध्ये आहे. सप्टेंबर मध्ये 30 आणि ऑक्टोबर मध्ये 15. मग या सर्वांची बेरीज करायची आपल्याला. 35, 15, 35, 50, 45, 30 आणि 35 किती आली बेरीज? 175 मिलीमीटर. किती? 175 मिलीमीटर. सोडवून दिलेला आहे, तरी पण तुम्हाला मी माहितीच तर सांगत आहे. चला, त्यानंतर हा चित्र आलेख आहे. या ठिकाणी काय आहेत? झाडं दिलेली आहेत. चित्रलेखात दिलेली माहिती दर्शवण्यासाठी चित्रांचा अथवा चिन्हांचा उपयोग करतात. पुढील चित्रलेखात एका बागेत असणाऱ्या वेगवेगळ्या झाडांची संख्या दर्शवली आहे.
आंबे आणि खालच्या बाजूला काय दिलेलं आहे या ठिकाणी एक चित्र म्हणजे 10 झाडे. एक चित्र म्हणजे किती झाडे तर 10 झाडे. एक चित्र म्हणजे 10 झाडे. आलं का लक्षात. तर आपल्याला या ठिकाणी हे आंब्याचे 2 चित्र आहेत, लिंबाचे 3 चित्र आहेत, पपईचे 4 चित्र आहेत, नारळाचे किती आहेत 1 2 3 4 5. मग आपल्याला प्रश्न असा येतो की आंब्याची एकूण झाडं किती. आंब्याचे चित्र किती आहेत 2. मग हे 2 गुणिले एक चित्र म्हणजे 10. आंब्याचे झाडं किती आहेत 20. लिंबाचे किती आहेत 3 चित्र आहेत. 3 गुणिले एक चित्र बरोबर 10 झाडं म्हणजे 3 गुणिले 30. पपईचे किती आहेत 1 2 3 4. 4 गुणिले 10 बरोबर 40. नारळाचे 1 2 3 4 5. 5 गुणिले 10 बरोबर 50. बरोबर आहे. मग आपल्याला या ठिकाणी या बागेमध्ये सर्व झाडे किती आहेत. सर्व झाडे किती आहेत म्हणजे काय करावं लागेल पहा. इथं करतो मी बेरीज. हे 50 कशाचे नारळाचे अधिक 40 पपईचे अधिक लिंबाचे 30 अधिक आंब्याचे 20. किती झाले हे सगळे 30 आणि 20 किती झाले 50. 50 आणि 50 100. 100 आणि 40 किती झाले 140. सर्व झाडे किती आहेत 140 आहेत. आंब्याच्या झाडापेक्षा पपईचे झाडे किती जास्त आहेत. तर काय करायचं माहिती आहे का. आंब्याचे किती चित्र आहेत 2. पपईचे किती चित्र आहेत 4. 4 वजा 2 किती चित्र जास्त झाले 2. मग 2 गुणिले 10 म्हणजे 20 झाडं जास्त आहेत. किंवा आंब्याचे झाडं किती आहेत 20. पपईचे किती आहेत 40. 40 वजा 20 काय राहिलं 20 झाडं जास्त आहेत आंब्याच्या झाडापेक्षा पपईची. आंब्याचे आणि लिंबाचे मिळून आंबा आणि लिंबू यांच्या झाडांची संख्या पपईच्या झाडांच्या संख्येपेक्षा नारळाच्या झाडाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आंबा आणि लिंबू यांच्या झाडांची संख्या नारळाच्या झाडापेक्षा कितीने जास्त आहे. या दोघांची संख्या किती झाली 50. नारळाची किती आहे 50. मग कितीने जास्त आहे 0ने जास्त आहे. आलं का लक्षात. अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न येतात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. खालील चित्रामध्ये एक फळ विक्रेत्याचं हे दिलेलं आहे. त्या फळ विक्रेत्याने त्याच्या 4 दिवसामध्ये त्यानं संत्री विकलेले आहेत. हे दिवस सोमवार बुधवार शुक्रवार आणि रविवार या 4 दिवसामध्ये त्यांनी संत्र्या विकलेल्या ह्याची हे दिलेलं आहे. आणि एक हे चित्र एक गोल जे आहे ते 15 संत्री आहेत. एक गोल म्हणजे किती 15 संत्री आहेत. तर आपल्याला इथं काय विचारले तर त्याच्याकडे हे एवढे सोमवारी एवढे विकले, बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी एवढे विकून त्याच्याकडे आणखी 25 संत्री शिल्लक आहेत. किती 25 संत्री शिल्लक आहेत. तर त्याच्याकडे सुरुवातीला एकूण किती संत्री होते. त्याच्याकडे सुरुवातीला एकूण किती संत्री शिल्लक सुरुवातीला त्याच्याकडे एकूण किती संत्री होते. पर्याय एक आहे 200. दुसरा पर्याय 225. तर एक चित्र बरोबर 15 आहे. हे 2 चित्र म्हणजे हे किती झाले. सोमवारी त्यानं 30 संत्री विकले, बुधवारी 15 त्रिक 45 संत्री विकले, शुक्रवारी 1 2 3 4 5 6 15 सखी 90 संत्री विकले, रविवारी 1 2 3 4 15 चौक 60. म्हणजे एवढे संत्री विकून सुद्धा त्याच्याकडे आणखी 25 संत्री शिल्लक आहे. तर एकूण संत्री किती होते बेरीज करा. 30 45 90 आणि 60. हे 5 6 4 10 10 आणि 9 किती झाले 19. 19 आणि 3 22. हे 225 संत्री त्याने काय केलेलं आहे विकलेलं आहे. बरोबर आहे. मग 225 संत्री विकून त्याच्याकडे आणखी 25 संत्री शिल्लक होते. म्हणजे त्याच्याकडे सुरुवातीला 250 संत्री होते. पर्याय क्रमांक 3. सुरुवातीला किती संत्री होते 250. बच्चा उबाळे ठाकरे पात्रे येलमेवाड 250 संत्री त्याच्याकडे काय होते शिल्लक
होते. आलं का लक्षात? चला, पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? चला, एक शाळेची सहल, एका वर्गाची सहल एका पार्कमध्ये गेली, प्राणी संग्रहालयात गेली आणि तिथं त्यांनी काय केलं, तिथं जे प्राणी होते त्यांची संख्या त्यांनी तिथं मोजलेली आहे. त्यांनी काय केली आहे, त्यांची संख्या मोजलेली आहे. इथं जानवर किंवा जे पक्षी आहेत त्यांची संख्या दिली आहे 0, 5, 10, 15, 20, 25 आणि इतर त्यांची नावं दिलीत. बंदर म्हणजे माकड, हरण, मोर, बदक आणि सुअर म्हणजे डुक्कर. हे प्राणी त्यांनी काय केलेले आहेत, मोजलेले आहेत. हे बदक आहे आणि इथं आपण काय करू, हे कुत्रा धरू, ह्याला हे माकड, हरण आणि मोर. तर मग प्रश्न काय दिलाय, माकड व हरण या दोघांची दोन संख्यांची बेरीज आणि मोरांची संख्या यांच्यातील अंतर किती. पहा, माकडे आणि हरणांच्या संख्येपेक्षा मोरांची संख्या कितीने कमी किंवा जास्त आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, माकड किती आहेत, 25 माकड आहेत, बरोबर आहे. हे माकड किती आहेत, 25. त्याच्यानंतर हरणांची संख्या त्यात ऍड करा, हरण किती आहेत, 40. हे किती झाले, 65 झाले. आणि मोरांची संख्या किती आहे, 50. मोर किती आहेत, 50. मग या दोघातील फरक विचारले, 65 वजा 50 किती आला फरक, 15 येते. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. माकड आणि हरणांची संख्या मोरांच्या संख्येपेक्षा किती कमी किंवा जास्त आहे म्हणजे त्याला. मग माकडाची संख्या किती आहे, 25. हरणांची संख्या किती आहे, 40. 25 आणि 40 किती झाले, 65. आणि मोरांची संख्या किती आहे, 50. 15चा फरक आला. आलं का लक्षात? चला, पुढचा प्रश्न काय म्हणते त्यानं, एक आलेख दिलेला आहे. इथं विद्यार्थी संख्या दिलेली आहे 0, 5, 10, 15, 20, 25 आणि इथं त्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची संख्या दिली आहे 5, 10, 15, 20, 25, 30, 35. मग आपल्याला इथं प्रश्न काय विचारलेला आहे की 20 पेक्षा कमी गुण मिळालेले किती विद्यार्थी आहेत. 20 पेक्षा कमी, 20 पेक्षा कमी गुण मिळालेले किती विद्यार्थी आहेत. तर 5 गुण मिळालेले किती विद्यार्थी आहेत, 5. 10 गुण मिळालेले किती आहेत, 10. त्याच्यानंतर हे 15 गुण मिळालेले किती विद्यार्थी आहेत, 20. मग आता हे नंतर 20, 25, 30 हे गुण आहेत. मग 20 पेक्षा कमी गुण मिळालेले 5 गुण मिळालेले 5, 10 गुण मिळालेले 10, 15 गुण मिळालेले 20. यांची बेरीज करा, 5, 2 आणि 3. 20 पेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी 35. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. 20 पेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी किती आहेत, 35 विद्यार्थी आहेत. आलं का लक्षात? पुढचा आलेख पाहू आपण. पुढच्या आलेखात काय म्हणलेलं आहे, 2005 ते 2007 मध्ये लावलेल्या झाडांची संख्या दर्शवलेली आहे. नाही, इथं झाडं लावली 2001, 2003, 2005, 2007, 2009, 2011 ही वर्षे आहेत आणि त्या वर्षामध्ये लावलेल्या झाडांची संख्या 0, 50, 100, 150, 200, 250, 300, 350. तर आपल्याला काय म्हणते, 2005 ते 2007 मध्ये किती झाडे लावली. तर 2001 मध्ये किती झाडे लावलेली आहेत, इथं पहा 300 झाडे लावली.
त्याच्यानंतर हे 2003 मध्ये 200 झाडे लावलेत. 2005 मध्ये किती लावलेत? 250 झाडं लावलेत. 2007 मध्ये फक्त 50 झाडं लावलेत. 2009 मध्ये 150 झाडं लावलेत आणि 2011 मध्ये 100 झाडं लावलेत. मग आपल्याला काय म्हणते, 2005 ते 2007, 2005 ते 2007 इथं 2च वर्ष आहेत. मग 2005 मध्ये किती झाडं लावलेत? 250. आणि 2007 मध्ये किती झाडं लावलेत? फक्त 50 झाडं लावलेत. मग या 2 वर्षामध्ये मिळून एकूण 300 झाडं लावलेत. किती झाडं लावलेत? 300 झाडं लावलेत. आलं का लक्षात? धुमाळे, वैद्य, काकडे, येलमेवाड. चला, छान. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील त्यांना एका विद्यार्थ्याला त्याच्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये मिळालेले गुण दर्शवलेले आहेत. तर प्रश्न काय आहे माहित आहे का? हे इथं विषयाचे नाव आहेत. हिंदी, इंग्रजी, विज्ञान आणि गणित. हे इथं 0, 10 इकडे हे गुण आहेत 100 पर्यंत. हे विषय आहेत, मिळालेले गुण इथं आहेत. कोणत्या 2 विषयामध्ये कमी गुण मिळालेले आहेत? 2012ला आलेला प्रश्न आहे नवोदयमध्ये. 2012ला नवोदय प्रवेश परीक्षा 2012 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. कोणत्या 2 विषयामध्ये सर्वात कमी गुण मिळालेत? बघा, गणितामध्ये किती मिळालेत हो त्याला? गणितामध्ये त्याला 90 ते 100च्या मध्ये म्हणजे 95 मिळालेत. आणि विज्ञानमध्ये त्याला 90 गुण मिळालेत. इंग्रजीमध्ये त्याला 80 गुण मिळालेत. आणि हिंदीमध्ये 70 आणि 80च्या मध्ये 75 गुण मिळालेत. बरोबर आहे. मग आता कोणते 2 विषय कमी गुण मिळालेले? हिंदी आणि इंग्रजी. हिंदी आणि इंग्रजी. मग हिंदी इंग्रजी पर्याय क्रमांक 3. कोणत्या 2 विषयामध्ये सर्वात कमी गुण मिळाले? तर एकूण 4 विषय आहेत, त्यातले 2. चला, का आहे माहित आहे का? आलेख हा धडा यावर्षी आलेला आहे. त्याच्यामुळं आपण खूप जुने पुस्तकं शोधून काढून त्याच्यातले ते प्रश्न घेत आहोत. मराठी माध्यमाच्या ह्याच्यात आपल्याला मिळालेले तेवढे आपण काल घेतले. ते झाल्याच्या नंतर हिंदी माध्यमाच्या ह्याच्यातून घेत आहोत आपण. त्याच्यामुळं थोडंसं तरी मी खूप छोटे छोटे ते लहान हे होते. चला, पुढचा प्रश्न काय म्हणतंय? खालील आलेखाच्या द्वारे कोणत्या विद्यार्थ्याने सर्वात जास्त गुण घेतलेले आहेत? विद्यार्थ्याची नावं आहेत ABCDE. त्याला मिळालेले गुण आहेत 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. तर सर्वात मोठा स्तंभ कोणाचा दिसू लागलाय? ईचा दिसू लागलाय. सर्वात मोठा स्तंभ कुणाचा आहे? कोणत्या विद्यार्थ्याने? विद्यार्थ्याची नाव आहेत ABCDE. ही विद्यार्थ्याची नाव आहेत. तर कोणत्या विद्यार्थ्याने सर्वात जास्त गुण घेतलेले आहेत? तर सर्वात जास्त गुण घेणारा विद्यार्थी कोणता? ई आहे. कोणता आहे? ई. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 ई हा विद्यार्थी आहे सर्वात जास्त गुण घेणारा. आलं का लक्षात? इथं काही आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. पहा काय म्हणते प्रश्न. एक गाय, एकाला गायी चारण्यासाठी एक गाय चारण्यासाठी 15 रुपये एका दिवसाला एक गुराखी घेतो. बरोबर आहे. आणि एक पूर्ण सप्ताहभरामध्ये त्यांनी चारलेल्या गायींची संख्या आहे. आणि एक चित्र म्हणजे 5 गाय. सोमवारी किती चित्र आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5 5 25 गायी सोमवारी चारले. मंगळवारी 3 चित्र आहेत म्हणजे 3 5 15 गायी मंगळवारी चारले. बुधवारी 1, 2, 3, 4, 5
एक चित्र म्हणजे 5, म्हणजे 5 5 25. गुरुवारी 2 चित्र आहेत म्हणजे त्यानं 10 गाई चारले. शुक्रवारी 4 चित्र आहेत म्हणजे 5 × 20 गाई चारले. शनिवारी 3 चित्र आहेत म्हणजे 5 × 15 गाई चारले. आणि रविवारी 1 2 3 4 5 6 चित्र आहेत म्हणजे 6 × 5 30 गाई चारलेला आहे. बरोबर आहे. आणि एक गाय चारायला त्याला 15 रुपये त्याची मजुरी आहे. तर काय आहे, प्रश्न काय दिले, एका गुराख्याने 1 आठवडा गायी चारल्याच्या नंतर त्याला जेवढी काही रक्कम मिळाली त्या रकमेच्या 1/3 रक्कम त्यानं काय केलेली आहे, बचत केलेली आहे. तर त्यानं 4 सप्ताहामध्ये 4 सप्ताह जर गायी चारल्या तर त्याची बचत किती होईल म्हणते. प्रश्न परत एक वेळेस सांगतो तुम्हाला. एक गुराखी आहे, त्यानं एका सप्ताहामध्ये गायी चारले, मग असंच तो 4 सप्ताह चारला गायी, तर त्याला मिळालेल्या रकमेच्या 1/3 रक्कम तो काय करतो, बचत करतो. तर त्यानं 4 सप्ताहामध्ये किती बचत केली आहे पहा. एक गाय चारायला त्याला किती मजुरी आहे, 15 रुपये. मग त्याने एकूण गायी किती चारल्यात त्याची बेरीज करा. हे सोमवारी 25, मंगळवारी 15, बुधवारी 25, गुरुवारी 10, शुक्रवारी 20 आणि शनिवारी 15, रविवारी 30. ह्याची बेरीज करा. 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 ला 0 हातचे 2, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 2 10, 11 आणि 3 14. एकूण त्यानं किती गायी चारल्यात, 140 गायी चारल्यात. बरोबर आहे. मग एकूण 140 गायी चारलेल्या आहेत. माझ्याकडे तर क्लिअर दिसते की हो का, एकूण 140 गायी चारलेल्या आहेत. मग त्याला एक गाय चारायला 15, मग ही 15 रुपये. मग 4 आठवड्याच्या गायी किती चारल्या, ही एका आठवड्याच्या गायी येतात. 4 आठवड्याचा 14 × 56, 560 गायी चारल्या एकूण 4 आठवड्यामध्ये. मग 560 गायी 4 आठवड्यात चारल्या, एक गाय चारायला 15 रुपये आहे. 15 न गुणाकार करा 560 ला. 15 0 0, 15 × 90 ला 0 हातचे 9, 15 5 75 आणि 9 84. त्याला 8400 रुपये मिळालेत. किती मिळालेत, 8400 रुपये मिळालेत त्याला. मग त्यानं एकूण रकमेच्या 1/3 रक्कम बचत करते. एकूण रकमेच्या 1/3 रक्कम बचत करते. मग 8400च्या 1/3 म्हणजे ह्याला गुणिले 1/3 करा. 3 न भाग घाला. 3 1 3, 3 2 6, 2 उरले 24 झाले. 3 8 24, 0 0, 2800 रुपये त्याची काय आहे, बचत आहे. 2800 रुपये काय आहे, त्याची बचत आहे. प्रश्न लक्षात घ्या. एका गुराख्याने एका आठवड्यात चारलेल्या गायीची संख्या दिलेली आहे आणि एक चित्र म्हणजे 5 गायी. एक चित्र म्हणजे 5 गायी सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार पर्यंत त्यानं चारलेले आहेत. असं त्यानं 4 आठवडे गायी चारलेला आहे आणि त्याला मिळालेल्या रकमेच्या 1/3 रक्कम त्यानं बचत करते आणि बाकीचा खर्च करते. तर त्यानं बचत किती केलं, आणि एक गाय चारायला त्याला 15 रुपये. तर त्यानं एका आठवड्यामध्ये 140 गायी चारल्या. 4 आठवड्याचं काढलं, 560 गायी चारल्या 4 आठवड्यामध्ये. मग एक गाय चारायला 15 रुपये आहे. मग 560 गुणिले 15, 8400 रुपये त्याला मिळाले. मग 8400च्या 1/3 रक्कम त्यानं बचत करते, म्हणजे 2800 रुपये बचत करते त्यानं. आलं का लक्षात. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. एक टाईपरायटर आहे, टाईप करणारा. त्यानं एका आठवड्यामध्ये किती पेज टाईप केलेला आहे त्याचं हे दिलंय. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आणि हे एक चित्र म्हणजे 10 पेज आहेत. एक चित्र म्हणजे 10 पेज आहेत. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय माहितीये का, तर त्याने प्रश्न या ठिकाणी लिहितो मी आता. आपल्याला प्रश्न या ठिकाणी असा विचारलेला आहे
बुधवार, गुरुवार, रविवार. प्रश्न असा आहे, प्रश्न पुढच्या ह्याच्यावर असल्यामुळे ते आपल्याला दिसत नाही. बुधवार दिसतंय का? इथं लिहितो बुधवार, गुरुवार व रविवार मिळून किती पेज टाईप केले? किती पेज टाईप केले? मग आता आपण बुधवारची बघा, बुधवारी किती चित्र आहेत? 1 2 3 4 5 चित्र आहेत. एक चित्र म्हणजे 10 पेज, म्हणजे बुधवारी त्याने किती? 50 पेज केले. बरोबर आहे. अधिक त्याच्यानंतर आपल्याला काय विचारले? गुरुवारी किती चित्र आहेत? 1 2 3 4 चित्र आहेत. मग 4 चित्र आहेत म्हणजे एक चित्र बरोबर 10 पेज, 4 10 40. त्याच्यानंतर रविवार 1 2 3 4 5 6, 6 गुणिले 10 बरोबर 60. रविवारी किती? 60. म्हणजे एकूण किती चित्र झाले? हे 60 आणि 40 100, 100 आणि हे म्हणजे 150 पेज त्यानं टाईप केले. एकूण किती पेज टाईप केलेलं आहे? 150 पेज टाईप केलेलं आहे. आलं का लक्षात? चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? एक कंपनी आहे, त्या कंपनीनं ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या कंपनीची विक्री झालेली इथं दाखवलेलं आहे. सामानाची विक्री, वॉशिंग मशीन, फ्रीज, टीव्ही, DVD, कूलर आणि त्यांची संख्या दिलेला आहे. त्यांची काय आहे? विकलेली संख्या दिलेला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याची विक्री झालेली संख्या दिलेला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये वॉशिंग मशीन किती विकल्या? 30. त्याच्यानंतर फ्रीज किती विकले? 60. टीव्ही किती विकल्या? 75. आणि कूलर किती विकले? 45. तर प्रश्न काय आहे? पूर्ण महिन्यामध्ये सर्वाधिक कोणती वस्तू विकलेली आहे? ऑक्टोबर महिन्यामध्ये सर्वात जास्त त्यानं कोणती वस्तू विकलेली आहे? तर पहा, वॉशिंग मशीन किती विकल्या? त्यानं 30 विकल्यात. वॉशिंग मशीन किती विकल्यात? 30. त्याच्यानंतर फ्रीज किती विकल्यात? 60 फ्रीज विकल्यात. टीव्ही किती विकले? 75. DVD किती विकले? 15. कूलर किती विकले? 45. मग आता सर्वात जास्त कोणती? तर टीव्ही विकलेली आहे सर्वात जास्त, 75. टीव्ही सर्वात जास्त विकलेली आहे वस्तू. आलं लक्षात? चला, खूप सोपे प्रश्न असतात, फक्त त्या आलेखाकडे आपण थोडंसं बारकाईनं लक्ष देऊन पाहायचं, काय दिले नेमकं आणि काय करायला सांगितले आपल्याला. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. खालील आलेखाचं अभ्यास करा आणि 2010 मध्ये किती पाऊस झालेला आहे. इथं पाऊस कोणत्या वर्षी किती पाऊस झालेला आहे याचं आपल्याला इथं काय दिलेलं आहे? आलेख दिलाय. हे वर्ष आहे 2011, 2010, 2009, 2008, 2007 आणि मिलीमीटर मध्ये पाऊस दिलेला आहे. 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160. सरासरी कोणत्या वर्षी सर्वात जास्त पाऊस 2010 मध्ये किती पाऊस झालेला आहे? 2010 या वर्षात किती पाऊस झालेला आहे? तर 2010चा जर आलेख पाहिला तर इथं काय आहे? 160 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. किती झालेला आहे? 160 मिलीमीटर पाऊस झालेला आहे 2010 मध्ये. आलं का लक्षात? चला, पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय आहे?
या ठिकाणी एका कार चालकाने कार चालवलेली आहे मेरठ, अलीगड, आग्रा, दुंडला आणि फिरोजाबाद. तिथं त्याच्या कारची गती, त्या शहरामध्ये त्याच्या कारची गती किती होती हे या ठिकाणी 5 ठिकाणचं दर्शवलेलं आहे. तर आपल्याला प्रश्न काय आहे, कोणत्या ठिकाणी कारची गती सर्वात कमी होती? कोणत्या ठिकाणी होती सर्वात कमी? पहा, मेरठमध्ये त्यानं 90च्या स्पीडनं गाडी चालवलेला आहे. अलीगडमध्ये त्यानं 150च्या स्पीडनं गाडी चालवलेला आहे. आग्र्यामध्ये त्यानं काय केलेलं आहे, 60च्या स्पीडनं गाडी चालवलेला आहे. आणि दुंडलामध्ये त्यांनी कितीच्या स्पीडनं गाडी चालवलेला आहे? 120च्या स्पीडनं गाडी चालवलेला आहे. फिरोजाबादमध्ये सुद्धा 100. मग सर्वात गती कोणत्या ह्याची आहे? आग्र्याची आहे. आग्रा या शहरात त्यानं 60च्या स्पीडनं गाडी चालवलेला आहे. बरोबर आहे, सर्वात कमी. आणि सर्वात जास्त कोणत्या शहरामध्ये गतीनं चालवलेला आहे? अलीगडमध्ये सर्वात जास्त 150च्या स्पीडनं चालवलेला आहे. कधी कधी आपल्याला असा प्रश्न येतो की दिलेल्या गतीची सरासरी गती काढा. सरासरी म्हणजे काय करायला लागेल, किती शहरं दिलेत? 1 2 3 4 5. 5 शहरं दिलेत, त्यांची बेरीज करा. 150, 90, 60, 120, 120 हे 5 शहर सरासरी म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग बेरीज जर केली तर 0, 9 आणि 5 किती झाले? 14. 14 आणि 6 20. 20 आणि 2 22 आणि 2 24ला 4 हातचे 2. 2 3 4 5 540 झाली. 540 भागिले 5 करा. 5 1 5, 4ला भाग जात नाही, 0 पंचाठी 40. मग सरासरी गती किती झाली त्याची, किंवा सरासरी वेग किती झाला? 108 किलोमीटर प्रति तास. 108 किलोमीटर प्रति तास. म्हणजे एका आलेखावरून आपल्याला अनेक प्रश्न तयार करता येतात. सर्वात कमी गती आणि सर्वात जास्त गती यातील फरक काढा. चला विद्यार्थी मित्रांनो, नागपूरचे आपले एक सर आहेत जीपकाटे सर. खूप त्यांनी म्हणजे आता त्यांनी 15 ते 20 वर्ष झालं सतत नवोदयला दरवर्षी त्यांच्या शाळेतून कमीत कमी एक जास्तीत जास्त 5 7 10 पर्यंत त्यांची मुलं लागतात दरवर्षी. खूप हे आहेत आणि आपल्यासाठी ते खूप आदरणीय आहेत. दरवर्षी आपल्याला ते खूप मदत करतात. त्यांच्याकडे असलेले जुने पेपर असतील किंवा आपल्याला आम्ही पण नवीन होतो त्यावेळेस आम्हाला माहिती नव्हतं की नवोदय प्रवेश लागल्याच्या नंतर त्याला डॉक्युमेंट्स काय लागतात, फॉर्म भरण्यामध्ये काय अडचणी आल्या, तर ते सतत आपल्याला मदत करतात. भाऊराव जीपकाटे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना उद्या होणाऱ्या नवोदय प्रवेश परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद सर. माय विजन परिवाराकडून, मॅथ मराठी चॅनलकडून तुम्ही असंच आमच्यासोबत इथून पुढेही राहा आणि तुमच्या कार्याला यावर्षी सुद्धा त्यांचे कमीत कमी 2-4 विद्यार्थी नवोदयाला लागतात. तर असंच आमच्यावरती तुमचं, आमच्या विद्यार्थ्यावरती प्रेम असू द्या. आम्हाला वेळोवेळी तुम्ही असंच मदत करत चला, गायडन्स करत चला. धन्यवाद. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी, एक पुस्तक विक्रेता अपनी पुस्तकों की बिक्री का, एक पुस्तक विक्रेता आहे, त्यानं पुस्तक विकलेले आहेत आणि त्याचं महिनेवारी इथं दिलेलं आहे. जानेवारी महिन्यात किती पुस्तक विकलेत, फेब्रुवारी महिन्यात किती, मार्च मध्ये किती, एप्रिल मध्ये किती आणि मे मध्ये 5 महिन्याचं इथं दिलेलं आहे. आणि हे एक चित्र म्हणजे 2 डझन आणि तुम्हाला माहिती आहे 1 डझन बरोबर 12 पुस्तकं असतात. बरोबर आहे, एका डझनामध्ये 12 वस्तू असतात. मग आपल्याला प्रश्न काय विचारले, फेब्रुवारी आणि मे मध्ये विकलेल्या
तर एका पुस्तकाची जर किंमत 20 रुपये असेल तर त्यानं फेब्रुवारी आणि मे मध्ये किती रुपयाची पुस्तकं विकलेत? एक पुस्तक किंमत पहा, मी तुम्हाला प्रश्न तिथे वेगळा इथे सांगतोय. एका पुस्तक किंमत किती आहे? 20 रुपये आहे. तर त्यानं फेब्रुवारी व मे महिन्यात मिळून किती रुपयाची विक्री केली? आता आपण काय करू, एक पुस्तक बरोबर 2 डझन आहे. फेब्रुवारी मध्ये किती चित्र आहेत? 1 2 3 4 5 चित्र आहेत. म्हणजे एक चित्र बरोबर 24 पुस्तक आहेत. पहा, आपण 1 2 डझन म्हणजे एक चित्र बरोबर 24 पुस्तक आहेत, बरोबर आहे. मग या ठिकाणी मी घेतो एक पुस्तक बरोबर 24, एक चित्र बरोबर 24 पुस्तक आहेत. आलं लक्षात? मग आपल्याला फेब्रुवारी आणि मे महिन्यातले पुस्तकं काढायचे. फेब्रुवारी मध्ये 1 2 3 4 5 म्हणजे हे 24 गुणिले 5 किती झाले? 120 पुस्तकं. कधी? फेब्रुवारी महिन्यात. त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 पुस्तक आहेत. म्हणजे हे 24 गुणिले 8, 8 चौक 32 ला 2 हातचे 3 8 2 16 आणि 3 19 192 पुस्तकं त्यानं कोणत्या महिन्यात विकलेले आहेत? मे महिन्यामध्ये विकलेले आहेत. 192 पुस्तकं मे महिन्यात. मग हे टोटल पुस्तकं किती विकले त्यानं? 2 9 2 11 ला 1 हातच्याला 1 312 पुस्तकं विकलेत एकूण. मग एक पुस्तक बरोबर 20 रुपये. मग 312 गुणिले 20 करा. 0 बेदुनी 4 बेक बे बेत्रिक 6 म्हणजे एकूण 6240 रुपयाची पुस्तकं विकलेत त्यांनी. एकूण किती पुस्तकं, किती रुपयाची? आपल्याला किती रुपयाची विक्री केली? प्रश्न काय आहे? किती रुपयाची विक्री केली? तर 6000. एकूण 312 पुस्तकं विकलेत त्यांनी. एक पुस्तक 20 रुपयाला आहे, तर एकूण 6240 रुपयाचे. बघा, एका प्रश्नामध्ये किती आहेत? तुम्हाला या ठिकाणी 1 डझन म्हणजे किती माहिती असलं पाहिजे? एक चित्र म्हणजे 2 डझन दिलेलं आहे त्यानं. एक चित्र म्हणजे किती डझन माहिती असलं पाहिजे? मग ह्याच्या अगोदरच्या प्रश्नात काय दिलं? तर एक चित्र बरोबर 10 वस्तू किंवा एक चित्र बरोबर 10 झाडे. तर इथं काय दिले तुम्हाला? एक पुस्तक म्हणजे 1 डझन म्हणजे किती माहिती असलं पाहिजे? त्याच्यानंतर त्यानं काय केले? त्याची एका पुस्तकाची किंमत दिली आहे 20. तर एकूण आपल्याला त्या 2 महिन्यातली फेब्रुवारी आणि मे महिन्यातली एकूण पुस्तकाची विक्री 312 झालेली आहे. एक पुस्तक 20 रुपयाला आहे, तर एकूण किती रुपयाची विक्री झालेली आहे? आलं का लक्षात? चला, अशा प्रकारे प्रश्न थोडासा हा फिरवून विचारलेला होता. तर चला, 7:40 झालेली आहे. आपला या ठिकाणी आलेख हा धडा आपण मागे एक वेळेस घेतला होता आणि लगातार आपण हे 2 दिवस काल आज घेतले. तर तुम्हाला आलेखावरचा कसाही जर प्रश्न आला तर माझा अंदाज आहे तुम्हाला सुटेल, त्यात काही वावगं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या नवोदय प्रवेश परीक्षा आहे. उद्या तर आपण सकाळी 5 मिनिटं भेटू. तरी पण तुम्हाला मी थोडंसं सांगतो, न घाबरता, काहीच नाही. आपला परीक्षा क्रमांक जिथं आलेला आहे तिथं तुमच्या शाळेतले सर नेतील किंवा तुमचे आईवडील सोबत येतील, तिथं जातील. काही शाळेमध्ये तुम्हाला तुमच्या आईवडिलाला शाळेमध्ये प्रवेश दिला जात नाही, गेटवरच थांबवलं जातं आणि तुम्हाला मध्ये सोडलं जातं. तिथे काहीच घाबरायचं नाही. तुमचा तिथं बाहेर बोर्ड लावलेला असतो, हॉल क्रमांक, आणि त्या हॉलमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे क्रमांक असतात. म्हणजे आपल्या हॉल तिकीटवर जो परीक्षा क्रमांक असतो तिथं असतो. तिथं तुम्हाला तिथं पाहावं लागतं. तुमचे आईवडील असतात सोबत, किंवा तिथं समजा काहीच नसेल तर तिथं जे कोणी दिसेल त्याला तुमचं हॉल तिकीट दाखवायचं, किंवा माझे गेटच्या मध्ये जरी लावलेलं असेल तर तिथे सर असतात, त्यांना दाखवायचं किंवा माझा हा हॉल तिकीट आहे, ह्याच्यावरचा नंबर ही कुठं आहे माझा,
कोणत्या हॉलमध्ये तुम्हाला समजलं नसलं तर अजिबात काही तिथं टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायची नाही. प्रत्येक जण मदत करतो तुम्हाला. तिथं पाहायचं, ते तुम्हाला सांगतात हॉल क्रमांक एवढा आहे. मोठी इमारत जर असेल तर तर काय करायचं, मोठी जर इमारत असेल तर त्या ठिकाणी त्यांना विचारायचं की बा हा हॉल क्रमांक समजा तुम्हाला म्हणले 12 मध्ये आहे, तर 12 हॉल क्रमांक कुठं आहे, पहिल्या मजल्यावर आहे, दुसऱ्या मजल्यावर आहे का तिसऱ्या. तर तिथं बोर्डावर लिहिलं असतं की पहिल्या मजल्यावर इथून एवढे हॉल क्रमांक, दुसऱ्या मजल्यावर ह्या क्रमांकापासून, तिसऱ्या मजल्यावर ह्या क्रमांकापासून. तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथं तो हॉलमध्ये जायचं. 11:30 वाजता काहीतरी पेपर आहे, तुम्हाला तिथे 1 तास अगोदर बोलवलेलं आहे. पेपरच्या अगोदर 1 तास आपण जायचं, बरोबर आहे. पेपर किती वाजता आहे त्याच्या अगोदर 1 तासाने जायचं तिथं. आणि तिथं आपल्याला त्या हॉलमध्ये जाऊन बसायचं. सोबत एक पाण्याची बाटली घ्या, हॉल तिकीट आणि त्याची एक झेरॉक्स घ्या. आणि या सगळ्या बरोबर आधार कार्डची एक झेरॉक्स तुमच्यासोबत असू द्या. प्रत्येकाच्या आधार कार्डची झेरॉक्स तुमच्यासोबत असू द्या. हॉल तिकीटच्या 2 प्रती असू द्या, एखादी एक्स्ट्रा झेरॉक्स असू द्या, काही फरक पडत नाही. जर एखाद्या वेळेस त्यांनी एखादी झेरॉक्स जर घेतली तर तुमच्याकडे एखादी असावी. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कच्च्या कामासाठी असे कोरे पेज जर निहू दिले, झेरॉक्स कोरे पेज, तर असे कोरे पेज घ्या. नाही निहू दिले तर पेपरच्या खालच्या बाजूला कच्च्या कामासाठी जागा असते. उद्या तुम्हाला मी प्रश्नपत्रिका पण दाखवेन, त्याच्यावर कुठं काय लिहायचं हे दाखवेन. आपल्या हॉल तिकीटची माहिती तिथं कसं करायचं, काय करायचं हे पण तुम्हाला 5 मिनिटांमध्ये सांगेन मी उद्या. तर अजिबात न घाबरता आपण वर्षभर खूप मेहनत केलेली आहे. फक्त आपल्याला काय करायचं, उद्या सकाळी उठून आपल्या आईवडिलाच्या पाया पडायच्या, घरातील जे कोणी वडीलधारी माणसं असतील त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. कारण कसं आहे, अभ्यास जरी खूप असेल तरी त्याबरोबर सर्वांचे आपल्या पाठीमागे आशीर्वाद असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि हुशार विद्यार्थ्यांमध्ये नम्रपणा, ज्याच्या अंगी नम्रपणा असेल त्याचीच हुशारी टिकते, एक लक्षात घ्या. खूप हुशार आहात पण नम्रपणा नाही, उद्धट बोलणं टिकत नाही. आणि ईश्वर सुद्धा जे चांगले वागतात, ज्यांनी वर्षभर खूप मेहनत केली आहे त्यांच्याच पाठीमागा असतो. आणि लक पण असतं. 99% हुशारी असेल तरी 1% सुद्धा आपलं सर्वांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागा असणं गरजेचंच आहे. उद्या सकाळी उठून आपल्या आईवडिलाचे पाय म्हणजे आशीर्वाद घ्या, पाया पडा त्यांच्या. आजी आजोबा जे कोणी घरात आपल्यापेक्षा वडीलधारीला असतील, भाऊ बहीण, त्यांचे सर्वांचे आशीर्वाद घ्या. तुमच्या मनशांतीसाठी ईश्वर म्हणजे तुमच्या गल्लीत जवळ गावात जिथं कोणतं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन तिथलं दर्शन घेऊन या. उद्या काही जास्त अभ्यास करत बसू नका, अभ्यास करू नका. सकाळी थोडंसं वाचलं तर समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाचन करा, सूत्र लिहिलेले असतील सेपरेट ते वाचन करा. जास्त करू नका. काय होतं, जर उद्या सकाळी सगळं जर काढून बसलो तर सगळा तुमच्या डोक्यामध्ये गोंधळ निर्माण होतो. अजिबात उद्या रिलॅक्स राहायचं. पेपरला जाईपर्यंत काहीच करत बसायचं नाही. काही मुलांचे प्रत्येकाचे नंबर हे काय झालेले आहेत, प्रत्येकाच्या तालुक्याला आलेले आहेत. ग्रामीण भागातल्या मुलांना जर तिथं आपल्याला 10 वाजता बोलवलेलं असेल तर त्यांना 1 तास 2 तास अगोदर गावातून निघावं लागतं. त्याच्यामुळं काहीच नाही, रिलॅक्स राहा. सोबत जे ग्रामीण भागातली मुलं दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी जात असतील, त्यांच्या शाळेतले सर घेऊन जात असतील तर त्यांनी जे काही सूचना दिल्यात त्या सूचनांचं तुम्ही पालन करा. सोबत काय घ्यायला सांगितले, जेवणाचा डब्बा घ्यायला सांगितलेला आहे, पाण्याच्या बाटल्या काय काय सांगितलेलं आहे ते सोबत असू द्या. त्यांच्या सूचनांचं पालन करा आणि उद्या मस्तपैकी पेपर सोडवा. काहीच नाही, माझे तर आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहेतच, पण माझ्या परिवाराचे माय विजन परिवाराचे सुद्धा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे सदैव राहतील. अजिबात घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आणि एक सुद्धा प्रश्न, एखादी प्रश्न जर आपल्याला येईनाच गेला तर त्याचं वर्तुळ म्हणजे तसंच सोडायचं नाही, अंदाजे त्याच्या पर्यायाला गोल करायचं. 80 प्रश्न आहेत, 80 वर्तुळ काळे झाले का नाही पाहायचे. आज संध्याकाळी झूम मीटिंग होईल, त्याच्यामध्ये आम्ही सूचना देऊ. आलं का लक्षात. अजिबात तुम्ही हे करू नका. तर वर्षभर आपण सर्वजण सोबत राहिलो. कसं आहे, मी पण तुमच्यासोबत वर्षभर राहिलो. आज हा आपला म्हणजे तुम्ही आता परीक्षा देणार, पुढच्या ह्याच्यामध्ये जाणार, आपली म्हणजे तासिका बंद होणार आता. कारण परीक्षा झाल्याच्या नंतर आपण तासिका कशाला घ्यायचं.
तर एक वर्षभर आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सोबत राहिलो. जर माझ्या तोंडून कुणाला जर समजा एखादी शब्द जोरात मोठ्याने बोलला असेल किंवा कुणाला काही बोलला असेल तर ते विसरा. मला पण दुःख आवडत नाही. आणि काही जर हे झालं असेल तर हे करा आणि उद्याच्या परीक्षेला सर्वांनी चांगल्या ह्यानं सामोरे जा. आशीर्वाद आमचे सर्वांचे तुमच्या सोबत आहेत. तर या ठिकाणी आपण थांबू. आणि असंच माय व्हिजन परिवारासोबत तुम्ही राहा. तुमच्या आणखी परिवारातील कोणी असतील सदस्य त्यांना जोडा इथून पुढं. आणि तुम्ही येणारा काळ तुमच्यासाठी तुम्ही खूप मोठे व्हा. तुमच्या जे काही इच्छा आकांक्षा आहेत, तुमचे नवोदयला तर नंबर लागतीलच, पण तिथून पण खूप अभ्यास करा, मोठे व्हा. तुमच्या इच्छा जे काही तुम्हाला बनायचं आहे जीवनामध्ये ते बना. आणि सतत आपल्या आईवडिलाला अजिबात विसरू नका. तुम्ही कितीही जरी मोठे झालात तर तुमच्या आईवडिलाला अजिबात विसरू नका. चला, एवढं बोलून मला काय आता बोलणं शक्य नाही. बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू. नेक्स्ट पिरियड म्हणण्यापेक्षा उद्या आपण एक 5 मिनिटाची तासिका घेऊ आणि थांबू. चला, या ठिकाणी थांबूया. उद्या 7 वाजताची तासिका असेल, बाकी कुठल्या तासिका नसतील. आपण एक 5 मिनिटाची तासिका घेऊ. सर्वांना खूप खूप उद्याच्या परीक्षेच्या शुभेच्छा. संध्याकाळी झूम मीटिंग घेऊ आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो. हॅव अ नाईस डे.